नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुनला अश्विनचा फोन आलेला असतो. तो फोन उचलतो पण आवाज येत नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, कोणाच्याच फोनला रेंज नाही का? रविराज म्हणतात, अश्विनचा फोन आला म्हणजे घरचे सगळे काळजीत असतील. चला आपण निघायला हवं. त्यानंतर रविराज आणि प्रतिमा गाडीत जाऊन बसतात. तेवढ्यात अर्जुन सायलीला विचारतो, तुला खरंच सगळं आठवलं का? त्यावर सायली म्हणते, हो, मला सगळं लख्ख आठवलं. सायली पुढे म्हणते, आता मी सगळ्यांना हक्काने सांगू शकेन की मीच तन्वी आहे. हे ऐकून अर्जुन खूप आनंदी होतो आणि दोघेही गाडीत बसून घरी जायला निघतात. इकडे सचिन आणि राकेश अर्जुन आणि सायलीच्या अपघाताच्या बातमीची वाट पाहत असतात. सचिन म्हणतो, राकेश, अजून कसा फोन आला नाही? त्यांचा मृत्यू झाला म्हणून? त्यावर राकेश म्हणतो, आता तर त्यांचा अपघात झाला असेल. ती गाडी जोरात आली असेल आणि धडाम अशी उडाली असेल. ते ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर कोणीही येत जात नाही. चुकून कोणी अपघात पाहिला असेल तर तो पोलिसांना फोन करेल आणि मग त्यांच्यातील कोणाचा तरी फोन घेऊन मला कोणीतरी फोन करेल. तेवढ्यात सुमनचा फोन येतो. राकेश खूप खुश होतो. त्याला वाटतं अपघात झाल्याची बातमी सांगायला फोन आला आहे. तो लगेच फोन उचलतो आणि म्हणतो, आई, काय झालं? का फोन केलास? सुमन म्हणते, तू गेल्यानंतर रविराज, प्रतिमा, सायली आणि अर्जुन बाहेर गेले पण अजून घरी आलेच नाहीत. राकेश म्हणतो, त्यांच्या फोनवर फोन करून बघ. सुमन सांगते, फोन केला होता पण त्या चौघांचेही फोन बंद आहेत. हे खूप विचित्र आहे. मला खूप भीती वाटतेय. त्यावर राकेश म्हणतो, फोन लागत नाही म्हणजे काहीतरी डेंजर असणार. तू काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. सुमन त्याला सांगते, तू जा, त्यांना शोध, पोलिसांची मदत घे, काहीही कर, पण त्यांना सुखरूप घेऊन ये. तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी येतात. त्यांना पाहून घरातले सगळे आनंदी होतात. मात्र सुमनचा फोन अजूनही चालू असतो आणि राकेश हे सगळं ऐकत असतो. सायली घरात येताना पहिल्यांदाच घरी आल्यासारखी सगळं न्याहाळत असते. तिला जुन्या आठवणी आठवतात. ती मनात म्हणते, आज पहिल्यांदाच मला असं जाणवतंय की मी तन्वी म्हणून या घरात येतेय. घरातले सगळे त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतात. अस्मिता म्हणते, कुठे होतात तुम्ही? तुमचे फोन का लागत नव्हते? कल्पना म्हणते, सायली, तू मुळात रात्री घराबाहेर पडलीसच का? पण सायली मनात म्हणते, मामी, मी तुमची तन्वी आहे. अश्विन विचारतो, तुम्ही सगळे ठीक आहात ना? सुमन म्हणते, तुम्ही घरातून बाहेर पडल्यापासून माझा जीव वरखाली होत होता म्हणून मी तुम्हाला शोधायला इथे आले. त्यावर रविराज सांगतात, आम्ही सगळे ठीक आहोत. सायली पूर्ण आजीच्या जवळ जाऊन तिला मिठी मारते. आजी विचारते, ठीक आहेस ना तू? सायली हो म्हणते. पूर्ण आजी म्हणते, तुमच्या चौघांचेही फोन लागत नव्हते. आम्ही किती घाबरलो होतो. कुठे होतात तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सगळं सांगतो. आधी सगळे खाली बसा. त्यानंतर अर्जुन सगळा प्लॅन आणि घडलेला प्रकार सगळ्यांना सांगतो. इकडे राकेश सुमनच्या फोनवरून हे सगळं ऐकत असतो आणि त्याला खूप राग येतो. तो फोन ठेवतो. सचिन म्हणतो, तू चोख काम करतोस असं म्हणाला होतास ना? हेच का तुझं चोख काम? इकडे अस्मिता म्हणते, खरंच देवी आईची कृपा, तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर आलात. अर्जुन म्हणतो, हो, खूप मोठा अपघात होता वाचला. मी मेकॅनिकला फोन केला आहे. तो सिनियरची गाडी रिपेअर करून घेऊन येईल. कल्पना म्हणते, तुम्ही सगळे आता आराम करा. खूप दगदग झाली असेल, आपण उद्या बोलू. रविराज म्हणतात, अश्विनचा फोन आला म्हणून आम्ही इथे आलो. आता निघतो आम्ही. पण पूर्णा आजी म्हणते, नाही, आज तुम्ही इथेच राहा. एवढा मोठा प्रसंग तुमच्यावर ओढावला होता. कसं जाऊ देईन मी तुम्हाला? त्यानंतर त्या विमलला 2 गेस्टरूम तयार करायला सांगतात. इकडे मधुभाऊंना तपासायला डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर त्यांना स्वतःहून उठून बसायला सांगतात आणि मधुभाऊ उठून बसतात. हे पाहून कुसुम खूप आनंदी होते. ती म्हणते, मी स्वप्न तर बघत नाही ना? डॉक्टर म्हणतात, नाही, मधुभाऊंना घरी आणल्यानंतर त्यांची रिकव्हरी लवकर होणार होती. कुसुम विचारते, म्हणजे आता हे पूर्णपणे बरे होतील ना? डॉक्टर म्हणतात, हो, अपेक्षा करायला हरकत नाही, पण त्यांच्यावर ताण येऊ देऊ नका. त्यांना जमेल तेवढीच हालचाल करू द्या. कुसुम डॉक्टरांचे आभार मानते आणि सांगते, उठल्यापासून हे सतत सायलीचं नाव घेत आहेत. डॉक्टर म्हणतात, मग त्यांना सायलीला बोलवा. कुसुम म्हणते, एवढ्या रात्री कसं बोलवू? उद्या बोलवेन. पण मधुभाऊ आत्ताच सायलीला भेटायचा हट्ट धरतात. इकडे सायली खूप आनंदात अर्जुनला अपघातात घडलेला सगळा प्रकार सांगत असते. ती म्हणते, त्या क्षणी मला सगळं आठवायला लागलं. तुमचा चेहरा स्पष्ट दिसला, लहानपण आठवलं आणि शेवटी मला जाणवलं की मीच किल्लेदारांची तन्वी आहे. पूर्णा आजींनी तुमचं आणि तन्वीचं लग्न ठरवलं होतं ना? बघा ना, नियतीने आपलंच लग्न घडवलं. आता मला कळतंय की या घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल मला इतकी माया का वाटते. अर्जुन मात्र शांत असतो. सायली विचारते, अहो, काही बोलत का नाही?
अर्जुन म्हणतो, काय बोलू? मला मान्य आहे की त्या अपघातामुळे तुझी मेमरी परत आली. पण तो अपघात मी थांबवू शकलो नसतो तर? मी तुला आणि आपल्या बाळाला गमावलं असतं. तुझ्या हट्टामुळे आपल्या बाळाला काही झालं असतं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकलो नसतो. हे बोलून अर्जुन जाऊन खुर्चीवर बसतो. सायली त्याची समजूत काढते. ती म्हणते, पण आता आपण सुखरूप आहोत ना, माझ्याशी बोला ना. अर्जुन मात्र रुसून बसतो. मग सायली त्याला मनवण्यासाठी कान धरून उठाबशा काढते. ते पाहून अर्जुन हसू लागतो आणि म्हणतो, मी माझ्या तन्वीवर जास्त वेळ रागावू शकत नाही. फायनली मला माझी तन्वी परत मिळाली. सायलीही हसत म्हणते, मलाही माझा अर्जुन मिळाला. तेवढ्यात सायलीला कुसुमचा फोन येतो. कुसुम विचारते, तू घाईने आश्रमात येऊ शकतेस का? सायली घाबरून विचारते, मधुभाऊ ठीक आहेत ना? कुसुम म्हणते, तू आधी इथे ये, मग सांगते. त्यानंतर अर्जुन आणि सायली घाईघाईने आश्रमात निघून जातात. इकडे राकेश आणि सचिन नागराजला भेटायला जेलमध्ये येतात आणि सगळा प्रकार सांगतात. नागराज संतापून म्हणतो, तू अजूनही बदललेला नाहीस, आहेस तसाच बावळट आहेस. एवढा चांगला चान्स होता आणि तोही घालवलास. राकेश म्हणतो, मी त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. त्यांना मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ते वाचले. त्याला मी काय करू? माझ्यावर का चिडताय? 25 वर्षांपूर्वी तुम्हीही माती खाल्ली होती ना? हे ऐकताच नागराज राकेशच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो, बापाला उलट बोलतोस? मला वाटलं होतं माझ्यासारखी चूक तू करणार नाहीस, पण त्यांच्या केसालाही धक्का लावू शकला नाहीस. तेव्हा सचिन म्हणतो, तुम्ही दोघांनी एकमेकांशी भांडून काही उपयोग नाही. सायली आणि अर्जुन यांचे नशीब जोरावर आहेत. आपण काहीही केलं तरी ते सुखरूप बाहेर पडतात. इकडे सायली आश्रमात पोहोचते. मधुभाऊंना उठून बसलेलं पाहून ती आनंदी होते. ती म्हणते, हे स्वप्न तर नाही ना? हे सगळं खरं आहे का? कुसुम सांगते, मी खोलीत आले तेव्हा ते स्वतः उठून बसले होते आणि बोलायचा प्रयत्न करत होते. सायली म्हणते, मधुभाऊ माझ्याशी बोला. मधुभाऊ म्हणतात, तू सायली नाहीस. कुसुम म्हणते, तुम्ही ओळखलं नाही का? ही आपली सायली आहे. मधुभाऊ म्हणतात, तू सायली नाही, तन्वी आहेस. यानंतर ते अर्जुनकडे पाहून म्हणतात, वकील साहेब. अर्जुन विचारतो, म्हणजे रविराज किल्लेदार? मधुभाऊ म्हणतात, हो, यांची मुलगी आहे तन्वी. तन्वी किल्लेदार. हे ऐकून सायली खूप आनंदी होते, तर कुसुमला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात अर्जुन सांगतो, DNA रिपोर्ट आला आहे. सायली विचारते, काय आलंय रिपोर्टमध्ये? अर्जुन सांगतो, तुझा आणि प्रतिमा आत्याचा DNA रिपोर्ट मॅच झाला आहे. सायली म्हणते, आपल्याला आधी जे माहिती होतं त्याचे आता 2 भक्कम पुरावे मिळाले आहेत. अर्जुन म्हणतो, DNA रिपोर्टही हेच सांगतो. मधुभाऊ पुन्हा म्हणतात, तू तन्वी किल्लेदार आहेस. कुसुम सायलीला म्हणते, मी खूप गोंधळले आहे, मला काहीच समजत नाही. सायली म्हणते, मी सगळं सांगते, पण इथे नाही, घरी जाऊया मग सांगते. मात्र अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही, आता असं लगेच सांगायचं नाही. सायली विचारते, का? या क्षणाचीच तर आपण वाट पाहत होतो ना? त्यावर अर्जुन म्हणतो, तू तन्वी असल्याचं सांगण्याचा एक सोहळा व्हायला हवा. कारण इतकी वर्ष किल्लेदार आणि सुभेदार ज्या क्षणाची वाट पाहत आहेत त्यासाठी एक खास सोहळाच व्हायला हवा. सायली विचारते, म्हणजे काय करणार आहात तुम्ही? अर्जुन हसत म्हणतो, उद्या सांगतो. आणि इथेच आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.